नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया खिचडी भजे. तर ते नांदेड भागात, परभणी भागात खूप फेमस आहेत. तर आपण चला मग बनवायला सुरुवात करूया. आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया. तर मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तर मी याच्यात तेल टाकून घेते. तर आपलं तेल गरम होतं तोपर्यंत तुम्हाला मी साहित्य सांगते. तर मी इथं बारीक जिरा राईस 1.5 ग्लास घेतलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी मी इथं याची मसूरची डाळ घेतलेली आहे. तर हे आपल्याला ह्याच्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर त्याला लागणारं साहित्य एक मी कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, तर 4-5 मी हिरवी मिरची, 4-5 वाळलेली सुकी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता, जीरा, मोहरी घेतली थोडीशी, लाल तिखट घेतलेला आहे, तर धने पावडर घेतलेला आहे, हळद घेतली, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, तर हे आलं लसूणची पेस्ट आहे, हे कलरवाला मिरची पावडर आहे आणि शेंगदाणे. तर अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि आपल्याला वरून टाकण्यासाठी कोथिंबीर. तर मी एक बटाटा पण घेतलेला आहे इथं. तर सगळ्यात पहिले मी टाकून घेणार मोहरी. तर छोटा अर्धा चम्मच मोहरी आहे. तर आपली मोहरी तडतडली ना तर आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आपली मोहरी तडतडली चांगली तर आपला जिरा टाकून घ्यायचा आहे, कढीपत्ता. तर आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा. तर आपल्याला कांदा छान तळून घ्यायचा आहे लालसर. तर ही गावाकडे खूप फेमस खिचडी आहे. तर मी भजे पण खिचडी सोबत बनवून घेणार आहे, पण भजेचे व्हिडिओ खूप पडलेले आहे 2-3, त्याच्यामुळे मी डायरेक्टच ताटामध्ये दाखवणार आहे. तर आपला कांदा खूप छान तळला तर मी इथे टाकणार शेंगदाणे. तर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस तळून घ्यायचे. तर मी टाकून घेणार आता बटाटा. एक बटाटा आहे. तर आलं लसूणची पेस्ट, तर हिरवी मिरची 4-5 हिरव्या मिरच्या आहेत आणि सुक्या मिरच्या, सोबतच टोमॅटो टाकून घेणार. तर आपल्याला अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चम्मच कलरवाला, हळद अर्धा चम्मच. तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ चवीपुरतं, अर्धा चम्मच धने पावडर, तर आपल्याला थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, अर्धा चम्मचला कमीच आहे. तर आपण खडे मसाले कोणतेही टाकलेले नाही त्याच्यामध्ये. तर आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी 2.5 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. तर हे 2.5 ग्लास गरम पाणी आहे. 1.5 ग्लास आपले तांदूळ आहेत. तर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर याच्यात मध्ये अर्धा लिंबाचा रस पण मी टाकणार आहे. तर इथं मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेते. तर आपण आता हे स्वच्छ तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आपण हे तांदूळ टाकून घेऊ. तर आपलं भातातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, कमी झाले. तर आपण याला झाकण लावून ठेवतो. तर आपल्याला 10 मिनिटासाठी आता हे झाकण लावून ठेवायचं आहे. तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटानंतर बघू. तर आपली खिचडी इथं तयार आहे, खूप छान झालेली आहे, बघू शकताय. मस्त मस्त झाली आहे आणि याच्यातले बटाटे पण खूप छान शिजलेले आहेत. तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. मस्त झालेली आहे आणि आपल्या इथं कुरकुरीत मस्त भज्जे पण इथं तयार आहेत, खूप छान. तर आपल्या इथे खिचडी भज्जे इथं तयार आहेत, बघू शकतात, खूप मस्त झालेले आहेत.
तर तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. आणि सोबत कांदा आणि लिंबू मस्त. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.